श्रावणमासी हर्ष मानसी असे कवितेमध्ये केलेले श्रावणाचे वर्णन खरंच लोभसवाणे असते. या दिवसामध्ये खूप मस्त पाऊस पडतो आणि चहूबाजूने धरती हिरवळलेली नटलेली असते. अशा सुंदर आणि आल्हाददायी वातावरणाचा श्रावण सर्वांनाच हवाहवासा वाटणारा हा आपला श्रावण. उत्तर भारतीयाचा श्रावण महिना सुरू देखील झालेला आहे मंडळी. मात्र आपल्या महाराष्ट्रामध्ये अजून श्रावण महिना सुरू होण्यास अवकाश आहे. उत्तर भारतातील पंचांग पद्धतीप्रमाणे आषाढातील पौर्णिमेनंतर श्रावण महिना सुरू होतो, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आषाढ अमावस्येनंतर श्रावण महिना सुरू होतो. महाराष्ट्रामध्ये मराठी पंचांगात श्रावण महिन्याला असे अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास, पूजा आणि धार्मिक कार्यांना असे विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे उत्तरेकडे श्रावण महिना लवकर सुरू होतो, तर आपल्या महाराष्ट्रात तो साधारणपणे 15 दिवसांनी सुरू होतो. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, उत्तर आणि पूर्व भारतात श्रावण महिना सुरू झालेला आहे मंडळी. पण आपल्या महाराष्ट्रात मराठी पंचांगानुसार आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या 24 जुलै 2025ला आहे. त्यानंतर आपला श्रावण 25 जुलै 2025 शुक्रवारपासून श्रावण महिना आपला सुरू होणार आहे मंडळी. तर 23 ऑगस्टपर्यंत श्रावण महिना सुरू असणार आहे. तर श्रावण महिन्यात अनेक लोक उपवास करतात आणि भगवान शंकराची पूजा मनोभावे करतात. श्रावण महिन्यातील सोमवारला श्रावणी सोमवार म्हणून ओळखले जाते, हे आपल्याला माहीत आहे. या दिवशी शंकराची विशेष अशी पूजा केली जाते. यंदाच्या श्रावणात 4 श्रावणी सोमवारचे व्रत आहे. या श्रावणातील दर श्रावणी सोमवारी महादेवाला म्हणजेच शंकराला आपल्याला पिंडीवर शिवमूठ म्हणून वेगवेगळे धान्य अर्पण करण्याची परंपरा आहे. या श्रावण महिन्यात महिलांचा आनंदाचा सण म्हणजेच मंगळागौर असतो. यंदा पहिला श्रावणी सोमवार 28 जुलैला असून चौथा श्रावणी सोमवार 18 ऑगस्टला आहे मंडळी. तर श्रावणी सोमवारी महादेवाला त्या दिवशी ते धान्य अर्पण केले जाते ते आज आपण बघणार आहोत. कोणत्या सोमवारी कोणती शिवमूठ वाहिली पाहिजे. पहिला श्रावणी सोमवार 28 जुलै या दिवशी आपल्याला तांदूळाची शिवमूठ व्हायची आहे. दुसरा सोमवार 4 ऑगस्ट शिवमूठ आहे तीळ. तिसरा श्रावणी सोमवार 11 ऑगस्ट शिवमूठ आहे मूग. चौथा सोमवार 18 ऑगस्ट या दिवशी आपल्याला जवस शिवमूठ म्हणून अर्पण करायचे आहे. तर पौराणिक मान्यतेनुसार श्रावणात व्रत केल्यामुळे आपले भविष्य खूप चांगले होते. भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते मंडळी, असा समज आहे. श्रावण महिन्यात केवळ सोमवारीच नाही तर काही जण श्रावणी शनिवारचा देखील उपवास करतात आणि शुक्रवार देखील करतात मंडळी. श्रावणात विविध सणांचे सुद्धा रेलचेल असते. श्रावणातील हरियाली, तीज, नागपंचमी, रक्षाबंधन, पिठोरी अमावस्या, मंगळागौर असे विविध सण या एकट्या श्रावण महिन्यामध्ये असतात. श्रावणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते असा समज आहे. श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी, दूध, बेलपत्र, धतुरा, मध इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे. विशेषतः सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने आपल्या मनातील जे काही मनोकामना आहेत त्या पूर्ण होतात अशी धारणा आहे. तर मंडळी, तुम्ही देखील उपवास करता का हे जरूर सांगावे आणि ही माहिती कशी वाटली ती सांगावी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.